So, hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. Student, we started Unit 5, Linear and Angular Measurement. The linear measurements are completed from last video. So, we started next video related to angular measurement or measurements of angle, how to measure the angle with the instrument. Okay, so we started the angular measurements. So summary of last lecture, we see the micrometer, slip gauges and V block, which is the linear instruments. We see the micrometer is used to measure the diameters, length, etc. Similarly, we use the slip gauges as a standard. It is the end standard, and V block is used to circularity or roundness of cylindrical job. So we see the linear instrument and we completed the linear measurements or linear measurements of instrument. So we started the angles or angle measuring. So angular measuring instruments. So what is the angle? It is the introduction. The angle is defined as the opening between two lines which meet at a point. अँगल म्हणजे काय असतो तर दोन लाईन्स एका पॉइंटला मीट होतात त्या ओपनिंगला आपण काय म्हणतो अँगल. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अँगल जे लहान अँगल असतात 90पेक्षा कमी ठीक आहे त्याला ॲक्यूट अँगल म्हणायचं आणि 90पेक्षा जास्त जो अँगल असतो त्याला म्हणायचं ऑप्टस अँगल. मग आपल्याला जनरली मेजरिंग करताना स्पेसिफिक सांगतात की ॲक्यूट अँगल मेजर करा किंवा ऑप्टस अँगल मेजर करा. Okay, so the angle is defined as the opening between two lines which meet at a point. Okay, now circle is divided into 360 parts. Each part is called as a degree. आता तुम्हाला माहिती आहे अँगल जनरली मेजर करण्यासाठी आपण काय युनिट यूज करतो डिग्री. सो सर्कल जे आहे ते 360 मध्ये डिवाइड होतं आणि त्याच्या थ्रू आपण त्या प्रत्येक पार्टला डिग्री म्हणत असतो. ओके, सो युनिट ऑफ अँगल इज डिग्री. सिमिलरली ईच डिग्री इज डिवायडेड इन 60 मिनिट्स. हे एक लक्षात ठेवा की एक डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतात अँड ईच मिनिट इंटू 60 सेकंड्स. ओके, म्हणजे 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट, देन 60 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री. मग जनरली युनिट ऑफ अँगल इज डिग्री, मिनिट अँड सेकंड. आणि त्याचे स्पेसिफिक जे सिम्बॉल आहेत की डिग्रीचा सिम्बॉल तुम्हाला समोर पीपीटीमध्ये दिसतोय. सिमिलरली मिनिटचा सिम्बॉल 1 डॅश आणि सेकंडचा सिम्बॉल 2 डॅश. ओके, सो युनिट ऑफ अँगल इज डिग्री, मिनिट अँड सेकंड. आतापर्यंत तुम्ही जे अँगल मेजर केलेत प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं तर ते कसे मोजताय तुम्ही फक्त डिग्रीमध्ये मोजताय. ओके, बट आता आपल्याला जे आपले इन्स्ट्रुमेंट आहेत तर काही इन्स्ट्रुमेंट असे आहेत ज्यात तुम्ही फक्त डिग्री अँड मिनिटनं अँगल मोजता डिग्री अँड मिनिट्समध्ये. काही इन्स्ट्रुमेंट असे आहेत की फक्त डिग्री मोजताय, काही इन्स्ट्रुमेंट असे आहेत की फक्त सेकंड्समध्ये अँगल तुम्ही मेजर करताय. ओके, so these are the angular measuring instruments. First is universal bevel protractor, then sine bar, sine center, spirit level, clinometer, angle comparators or angle gauges, similarly attocollimeters. सो हे 7 इन्स्ट्रुमेंट आहेत. हे सगळे डिटेलमध्ये आपल्याला वन बाय वन बघायचे. ओके, सो फर्स्ट आहे युनिव्हर्सल बिवेल प्रोट्रॅक्टर, साइन बार, साइन सेंटर, स्पिरिट लेवल, क्लिनोमीटर, अँगल कंपॅरेटर्स अँड ऑटोकोलिमेटर्स. जनरली एक्झाममध्ये हा क्वेश्चन असतो की लिस्ट द अँगल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. अँगल मेजर करण्यासाठी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट असतात तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट आपण अँगल मेजर करण्यासाठी यूज करत असतो. ओके, so now we started first instrument universal bevel protractor. Universal bevel protractor, the simplest instrument for measuring the angle between two faces of component. कंपोनंटच्या दोन फेस मधला अँगल मेजर करण्यासाठी आपण हे इन्स्ट्रुमेंट यूज करत असतो. सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे आणि आपण लिनियर मेजरमेंट मध्ये बघितले बघा कॉम्बिनेशन सेट म्हटलेलं. कॉम्बिनेशन सेटमध्ये काय असते की दोन वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट कंबाईन केले तर त्याला आपण कॉम्बिनेशन सेट म्हणत असतो. मग हा पण एक कॉम्बिनेशन सेट आहे की प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टर म्हणजे कुठला प्रोट्रॅक्टर तुम्ही कंपासमध्ये यूज केलेला आहे तसाच पद्धतीचा सर्क्युलर प्रोट्रॅक्टर असतो हा. त्याला एक ब्लेड असतं आणि
एक मेन ब्लेड असतं. मग ह्या ब्लेडमध्ये तुम्ही जेव्हा ते कंबाईन करताय त्याला कॉम्बिनेशन सेट पण म्हणू शकताय तुम्ही. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की कॉम्बिनेशन सेटचं एक्झाम्पल सांगा तर ते बिवेल प्रोट्रॅक्टर सुद्धा आहे. ओके. मेन स्केल ऑन प्रोट्रॅक्टर इज डिवायडेड इंटू डिग्रीज फ्रॉम 0 to 90 each वे. आता हे आत्ता सांगितलंय आपल्याकडे जो प्रोट्रॅक्टर आहे तो ह्याच पद्धतीचा आहे की जी मेन स्केल आहे सर्क्युलर म्हणजे जो सर्कल आहे त्या सर्कलवरती 0 ते 360 डिग्री असं काही नसते. कसं दिलेलं असते तर 0 to 90 अगेन 0 to 90 अगेन 0 to 90 0 to 90 म्हणजे 90चे 4 सेक्टर केलेले असतात. ते डायरेक्टली तुमचे 360 होतात. ओके. मग 0 to 90 0 to 90 0 to 90 असं असतं किंवा काही प्रोट्रॅक्टरमध्ये 0 to 180 अँड परत 0 to 180 असं असतं. म्हणजे 180 180चे 2 पार्ट किंवा 90चे 4 पार्ट असे केले जातात. आता इथं पण सांगितले बघा मेन स्केल ऑन द प्रोट्रॅक्टर. मेन स्केल म्हणजे जी सर्क्युलर दिसते तुम्हाला डायग्राममध्ये मोठी स्केल गोल जो सर्कल आहे पूर्ण तर तो आहे तुमचा मेन स्केल आणि इट इज डिवायडेड इंटू डिग्रीज फ्रॉम 0 to 90 म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला डिग्री मिळणार. ठीक आहे. ह्याच्यावरचं जे रीडिंग असणार आहे ते तुमचं डिग्रीमधलं असणार आहे आणि 0 to 90 मध्ये ते प्लेस केलेलं असणार आहे. ओके. आता त्याचे पार्ट्स जर बघायचे झाले तर पार्ट्स बघा काय काय आहे. डायल आहे ज्याच्यावरती तुम्हाला त्या डायलवरती डिग्रीमध्ये रीडिंग दिसणार आहे. सिमिलरली व्हर्नियर स्केल आहे. जशी आपली व्हर्नियर स्केल होती व्हर्नियर कॅलिपरला तशीच त्या डिग्रीच्या खाली मिनिटमधली स्केल आहे ती. ठीक आहे. आपण युनिट काय सांगितलं अँगलचं डिग्री अँड मिनिट. तर मिनिटची जी स्केल आहे ती तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल. ओके. देन स्विवेल प्लेट आहे म्हणजे एक प्लेट आहे ती कनेक्ट केली म्हणून त्याला स्विवेल प्लेट म्हणले. पायवोट केलेली आहे त्या ब्लेडला. आणि मेन स्केल आहे. देन बीम आहे. बीम म्हणजे ते ॲडजस्टेबल ब्लेड पण म्हणतात त्याला. हे झालं बीम आणि एक आहे मेन ब्लेड जे बॅक साईडला ठेवले पट्टीसारखं असतं ते स्केलसारखं ते आहे ब्लेड. त्याच्यावरती रीडिंग कुठल्या नसतात फक्त तुम्हाला ते ॲडजस्टमेंटसाठी लागते की आपल्याला जॉब प्लेस करायचा आहे. आता तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये कळेल की जॉब कसा प्लेस केला जातो ते. ओके. सो मेजरिंग द ॲक्यूट अँगल अँड मेजरिंग द ऑप्टस अँगल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ॲक्यूट अँगल म्हणजे कुठला जो 90 पेक्षा कमी असणार आहे तो आहे तुमचा ॲक्यूट अँगल. ओके. आणि जो 90 पेक्षा जास्त असणार आहे तो असणार आहे ऑप्टस अँगल. मराठीत तुम्हाला माहिती आहे लघुकोन आणि विशाल कोन म्हणतो आपण त्याला. मोठा असतो तो विशाल कोन असतो त्यालाच ऑप्टस म्हणायचं आणि ॲक्यूट अँगल म्हणजे लहान कोन जो आहे तो. आता जॉब कसा प्लेस केलाय बघा. जसं हवं आहे तसं तुम्ही त्याला प्लेसमेंट देऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचं रीडिंग घेऊ शकता. आता ह्या जॉबचं वर्कपीसचा शेप असा आहे की तो ॲडजस्ट करण्यासाठी एक ॲडजस्टेबल छोटं ब्लेड घेतलंय आणि तुमच्या व्हर्नियर कॅलिपरला बिवेल प्रोट्रॅक्टरला सॉरी तो काय केलेला आहे त्याच्यात प्लेस केलेला आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही रीडिंग घेणार. ठीक आहे. रीडिंग घेण्याची पद्धत जी आहे ती नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला लक्षात येईल. सिमिलरली ऑप्टस अँगल बघा कसा लावलेला आहे. स्ट्रेट लाईन आहे त्याच्यात तुमचा वर्कपीस ब्लेडमध्ये ॲडजस्ट केलेला आहे आणि लॉक केलं आहे. लॉकिंग नट असतो वरती जो आहे तो वरती लॉकिंग नट आहे त्यानं लॉक केलं जातं रीडिंग आणि मग बिवेल प्रोट्रॅक्टर साईडला घेऊन तुम्ही त्याचं रीडिंग व्यवस्थित रीड करू शकता. ओके. सो इट इज द ॲक्यूट अँगल अँड ऑप्टस अँगल. आता व्हर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर म्हणजे आता ह्याची स्केल कशी मेजर केली जाते. आता फॉर एक्झाम्पल आपण जॉब फिक्स केला आणि आता आपल्याला रीडिंग घ्यायचं आहे. ओके. सो रीडिंगसाठी जो फॉर्म्युला आहे तो बघा आधी. द रीडिंग ऑफ द व्हर्नियर बिवेल प्रोट्रॅक्टर इक्वल्स टू. ठीक आहे. मी काय सांगितलं तुम्हाला डिग्री आणि मिनिटमध्ये रीडिंग येतं. द लार्जेस्ट होल डिग्री ऑन द मेन स्केल म्हणजे मेन स्केलवरची जी डिग्री आहे ती टोटल घ्यायची प्लस द रीडिंग ऑन द व्हर्नियर स्केल इन लाईन विथ मेन स्केल डिव्हिजन. आता ह्यात फक्त थोडक्यात काय लक्षात ठेवा की व्हर्नियर स्केलवरचं रीडिंग कसं घेतलं जातं एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन ही झाली व्हर्नियरचं आणि मेन स्केलचं रीडिंग आपण कसं घेतो 0 म्हणजे व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलला कुठं मॅच झालाय. आता ह्या वरती जी डायग्राम दिसते तुम्हाला त्याच्यात तुम्हाला दिसते बघा मेन स्केल रीडिंग दिसते 60 55 50 हे जे लिहिलेलं आहे ते काय तुमची मेन स्केल आहे आणि खाली जी आहे ती व्हर्नियर स्केल आहे. व्हर्नियर स्केल रीडिंग लिहिलंय तिथं. व्हर्नियर स्केल काय काय बघा 0 पासून 15 30 45 60 राईट साईडला आहे. सिमिलरली 0 पासून 15 30 45 60 लेफ्ट साईडला आहे. ओके. सो लेफ्ट साईड आणि राईट साईड मध्ये जे दिले ते काय तुमचे मिनिट्स मधले रीडिंग व्हर्नियर स्केलचे. ओके. मग आपण मी काय सांगितलं तुम्हाला रीडिंग कसं घेतो तर व्हर्नियर स्केलचा 0 सगळ्यांना दिसतोय. व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलवरती कुठे मॅच झालाय. ठीक आहे. मग आता कुठे मॅच झालाय तो कसं रीडिंग घेणार आपण 0 मॅच झालेलं बघा 50 मग 50च्या अलीकडची म्हणजे 50च्या आतली रेष आहे पण मग ते 49 आहे का
नाहीये. 49 का नाहीये? कारण 50च्या पुढे कसं लिहिलंय बघा. 50च्या पुढं 51, 52, 53, 54, 55. बरोबर? 55 आहे त्यामुळे तो 49 नसणार आहे. तो किती असणार आहे? 51. मग 0 कुठं मॅच झालाय? 51 डिग्री. ओके? म्हणजे 51 डिग्री झालं. 50, 55, 60 मधलं ते काय झालं तुमचं? मेन स्केलचं रीडिंग झालं. ठीक आहे? हे मेन स्केल झालं. आता प्लस वर्नियर स्केलचं रीडिंग आपण कसं घेतो? एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन. म्हणजे कुठली लाईन तुम्हाला एक्झॅक्ट मॅच वाटते वरती ती बघायची. आता इथे पण डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय लेफ्ट साईडला दाखवलंय बघा. व्हर्नियर स्केल रीडिंग म्हटलंय आणि 45 नंबरची जी लाईन आहे 45 ती काय झाली आहे? त्या 60च्या लाईनला एक्झॅक्ट मॅच झाली आहे. बरोबर? म्हणजे एक्झॅक्ट मॅच झाली आहे म्हणून आपण रीडिंग कुठलं घेणार आहे? व्हर्नियरवरचं 45. 45 डायरेक्ट घ्यायचं आपण. काय आहे ते? रीडिंग आहे मिनिटमधलं. मग 45 मिनिट. मिनिट लिहिताना आपण त्याच्यावरती एक डॅश देतो आणि डिग्री लिहिताना आपण त्याच्यावरती एक छोटं सर्कल काढतो. हे लक्षात ठेवा. मग आता जो माझा जॉब होता त्याचं रीडिंग किती झालं? 51 डिग्री 45 मिनिट्स. ओके? 51 डिग्री अँड 45 मिनिट्स हे रीडिंग झालं. बघा लक्षात येते का? 51 डिग्री आपण का घेतलाय? कारण 50 पासून जे रीडिंग आहेत लेफ्ट साईडला ते कसे गेलेत? वाढत गेलेत. 50, 55, 60. त्यामुळे 50चं आतली रेष जरी असली तरी ती नंतरची रेष आहे. त्यामुळे ती 51 डिग्री असणार आहे. ओके? 49 नाही आहे ती 51 डिग्री. आणि 45 कसं घेतलं आपण रीडिंग? तर एक्झॅक्ट मॅच झालेली लाईन लेफ्ट साईडला दिसली, राईट साईडला जरी दिसली समजा तरी आपण राईट साईडचं रीडिंग घेणार. लेफ्ट साईडचं रीडिंग मिळालं तर लेफ्ट साईडचं घेणार. पण जी एक्झॅक्ट मॅच झाली लाईन डायरेक्टली ॲज इट इज घेणार. आता फॉर एक्झाम्पल दुसरी लाईन मॅच झाली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 45च्या शेजारची लाईन जर मॅच झाली असते लेफ्ट साईडची, तर किती रीडिंग घेतलं असतं तुम्ही? 45 नंतर किती आला असता तो? 50. नंतर 55. नंतर 60. अशी लाईन मिळाली असते तुम्हाला मिनिटमधली. ओके? सो दिस इज द वे ऑफ हाऊ टू रीडिंग ऑर हाऊ टू रीड द अँगल ऑफ बिवेल प्रोट्रॅक्टर. डिग्री आणि मिनिटमध्ये. सो तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. हे रीडिंग दिलेलं आहे आणि ह्या रीडिंगचा आन्सर मला सगळ्यांनी टेक्स्ट केला तरी चालेल व्हॉट्सअपवरती किंवा अदरवाईज त्या व्हिडिओवरती शेअर करा. ठीक आहे? तुम्हाला जसं जमेल तसं. अँगल फाइंड आउट करा. नाही जमला तर कॉल करून सगळ्यांनी विचारा. फाइंड आउट द अँगल. ही जी डायग्राम आहे याचा अँगल फाइंड आउट करायचा सगळ्यांनी. ओके? सो थँक्यू स्टुडंट. आज आपण फक्त फर्स्ट इन्स्ट्रुमेंट बघितलं, प्रोट्रॅक्टर, बिवेल प्रोट्रॅक्टर, ज्याच्या थ्रू आपण कसं अँगल घेतो. ह्याचं स्पेसिफिक एक प्रॅक्टिकल आहे. ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपण एक ऑप्टस अँगल, सिमिलरली एक 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर अँगल आणि एक ऑप्टस अँगल म्हणजे एक लघु कोन, तुमचा परपेंडिक्युलर कोन आणि विशाल कोन म्हणजे जो मोठा कोन असतो ऑप्टस अँगल. तर हे सगळे अँगल आपण एका वर्कपीसचे कसे मेजर करायचे हे बघणार आहोत. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल. ठीक आहे? जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. ओके? थँक्यू अगेन.